हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील कारसोगमध्ये ढगफुटीनंतर विनाशाचं दृश्य बघायला मिळाले। अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेत, वाहनांचं मोठं नुकसान झालंय। मंडीच्या कारसोगमध्ये अनेक ठिकाणी वाहनं वाहून गेली आहेत। ढगफुटीसदृश पावसानंतर सगळीकडेच हाहाकार बघायला मिळाला। सर्वत्र पुराचं पाणी, त्यातही वाहून आलेली वाहनं बघायला मिळत आहेत। नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हिमाचल प्रदेशातील मंडी येथे मुसळधार पावसामुळे वीज पाणी पुरवठ्यावरती परिणाम झाला। 198 रस्ते सध्या बंद आहेत। हिमाचल प्रदेशातील मंडी येथे बियास नदीचं भयानक रूप बघायला मिळतंय। बियास नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पंचवक्त्र मंदिर पूर्णपणे पाण्यात बुडलंय। हिमाचलमध्ये मुसळधार पावसानं कहर केला। 10 दिवसात मृतांचा आकडा 44 वरती पोहोचलाय। छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे सामान्य लोकांचं जीवन विस्कळीत झालंय। लुंद्रा ब्लॉकच्या सहनपूर गावामध्ये मछली नदीवर बांधलेला राप्ता पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यामध्ये गागर नदीच्या जोरदार प्रवाहात 3 मुलं अडकल्यामुळे खळबळ माजली। पावसाळ्यात मासे पकडण्याच्या उद्देशानं ही मुलं नदीत उतरली होती। महाराष्ट्रातले पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले। यमुनोत्री धामच्या जानकीसट्टी गावात 28 जूनपासून सुमारे 150 लोक अडकून पडलेत। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते वाहून गेलेत। पर्यटकांनी सरकारकडे मदतीचं आवाहन केलंय। उत्तराखंडमधील यमुनोत्री धाम महामार्गावरती दरड कोसळली आहे। सततच्या पावसामुळे डोंगर घसरत असल्यामुळे महामार्गावरच्या वाहतुकीवरती याचा परिणाम होताना दिसतोय। हिमाचलच्या मंडीमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। 16 जण बेपत्ता आहेत। परिस्थिती लक्षात घेता प्रशासनानं शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। चांदोसी तहसीलमधील मानकपूर नरवली गावामध्ये एका घराचं छत कोसळलं। या अपघातामध्ये ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला। चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्गावरती भूस्खलन झालं। ढिगारा पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर बघायला मिळतोय। हवामान विभागानं 6 जुलैपर्यंत अलर्ट जारी केलाय। 3 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे। उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। तर गुजरातमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा आहे। मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली। पावसानं शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। नाना पटोले यांचं एका दिवसासाठी निलंबन करण्यात आलं। पटोले विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली। अध्यक्षांच्या अंगावरती धावून जाणं अयोग्य आहे। नाना पटोलेंनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी आहे। सरकार शेतकऱ्यांना अपमानित करते। लोणीकर कोकाटेंवरती कारवाई होईपर्यंत रोज प्रश्न मांडणार। शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिला। विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात विधानभवनात एल्गार करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावातील एका शेतकऱ्यानं शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लोटांगण घातलं। शेतकरी राजाची कर्जातून मुक्तता व्हावी असं साकडं त्यांनी घातलं। नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला। नारायण राणेंची चोच नेहमी नरकातच बुडलेली असते। राणे नेहमी वाईटच बोलतात अशी टीका भास्कर जाधवांनी केली। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडनं माझं नाव देण्यात आलंय। मात्र 4 वेळा अध्यक्षांना भेटून सुद्धा विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय झालेला नाही। विधानसभा अध्यक्ष आणि सरकारनं हा निर्णय घ्यावा असं भास्कर जाधव म्हणाले। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी भास्कर जाधवांवर टीका केली। नाराजी दाखवत पद घ्यायची जाधवांची खेळी आहे असं योगेश कदम म्हणाले। विसरभोळा कारभार, गजनी सरकार अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन रोहित पवारांनी विधानभवन परिसरात आंदोलन केलं। विविध आश्वासनांचा
सरकारला विसर पडल्याचा आरोप करत रोहित पवारांनी सरकारचा निषेध केला. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर पोलिसांकडून राजू शेट्टींसह 20 प्रमुख नेत्यांना नोटीस बजावण्यात आली. वरळीच्या NSCI डोममध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार आहे. मनसे नेते आणि शिवसेना उभाटाचे नेते सभास्थळाची पाहणी करणार आहेत. 5 तारखेला सकाळच्या वेळेत सभा होणार असून सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू भाषण करणार आहेत. कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयाबाहेर ठाकरे गटानं बॅनरबाजी केली. ठाकरे हे केवळ नाव नाही तर ती ताकद आहे जी सरकारला देखील झुकवते अशा आशयाचे बॅनर्स लावत सरकारवरती हल्लाबोल करण्यात आला. तर या बॅनरवरती हातमिळवणी करतानाचे फोटो देखील झळकत आहेत. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला. यावेळी शेतकऱ्यांनी सोलापूर बार्शी महामार्ग रोखून धरत शक्तीपीठ महामार्ग तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मोहोळ ते पंढरपूर या माऊलींचा पालखी मार्ग रोखत रास्तारोको आंदोलन केलं. यावेळी वाहतूक देखील ठप्प झाली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीत देखील सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. अंकली या ठिकाणी कोल्हापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन झालं. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यामुळे आंदोलन करण्यास मनाई करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या.